आजच्या दिशेनं सेकंड मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर धनंजय बुरबुशी सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंगला गणेशला पाहतोय, विवेकला नॉन स्ट्रायकिंग एंडला अधिकला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 1 मध्ये अधिक अप्पा या नावाने बऱ्याच प्रसिद्ध आहेत आणि या कराड टेनिस क्रिकेटच्या दोन महासत्ता एकमेकांसमोर आलेत असं मी बोलेल, कारण की या दोन महासत्ता ज्या एकमेकांसोबत सातत्याने येत असतात. आणि धनंजय बुरबुशी संघ आशला होईल सुरुवात. यावेळी देखील ड्राईव्ह केला बॅकवर्ड पॉइंट रिझनला. अगदी एका धावेसाठी जरूर निघून जातो. या एका धावेनं संघाच्या धावसंख्येला झाली सुरुवात. अधिकला आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आप्पा येतात सध्या. अधिक अर्थातच आप्पा या नावानं बरेच प्रसिद्ध आहेत कराड टेनिस क्रिकेटमध्ये. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर गणेश तदनंतर विवेक ही बॅटिंग लाईन मैदानामध्ये दाखल झाली धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघासाठी. अगदी योग्य चेंडू अचूक टप्प्यावरती मी म्हणेल. ज्या पद्धतीने हाताळला आप्पांच्या गोलंदाजीमध्ये असलेला वेग ही आप्पांची ताकद आहे आणि आप्पांची ताकद ही त्या संघाची ताकद आहे, कारण की या प्रत्येक पॉवर प्लेच्या षटकामध्ये आप्पांवरती विश्वास ठेवत असणारा लवस्ता युवती संघ आजही पहिल्या ओव्हरमध्ये पसंतीचा गोलंदाजमध्ये आप्पा ठरतात, कारण की माहिती आहे एक इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्या संघामधून करणारा एकमेव गोलंदाज आप्पा. पुन्हा गुडलेन स्पॉट वरती पहा. या आधीचे चेंडू थोडेसे पुढे ठेवले, तदनंतरचा चेंडू थोडासा मागे ठेवला. सातत्याने वैविध्यपूर्ण गोलंदाजी केल्या, म्हणजे प्रत्येक चेंडूचा टप्पा बदलला, लाईन बदलले, लेंथ बदलणारी गोलंदाजी थोडीशी गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाजाला सातत्याने दिला जाणारा त्रास आतापर्यंत 4 चेंडूवरती दिलाय लगातार. 2 पावलं पुढे आलाय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा हातामध्ये निघून जातोय. कुठली धावसंख्या नाहीये, धावसंख्या फक्त 1 आहे आणि हा शेवटचा चेंडू असेल ओव्हर क्रमांक 1 अर्थातच पॉवर प्लेच्या षटकातील. स्क्वेअर कट आहे खेळाडू पॉइंटला, पाहतोय चेंडूकडे निघून जातोय डिक्लेअर मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. इकॉनॉमिकल गोलंदाजी करणारे अर्थातच अधिक आप्पा यांचीही गोलंदाजी होते समाप्त. धावसंख्या आहे फक्त 2, लॉस ऑफ दी 0. ओव्हर क्रमांक 2 ला होईल सुरुवात. या पहिल्या ओव्हरमध्ये बुरबुशी टीम आपण पाहिलं तर बुरबुशी स्पोर्ट्स धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी टीम थोडीशी पहिल्या ओव्हरमध्ये शांत राहिल्या, कारण की या टीमचे पहिले ओपनिंग प्लेअर आपण पाहिले तर थोडेसे झटत होते मी म्हणेल 1-1 धावेसाठी. आणि अखेरीस आपण पाहिलं तर 2 धावा त्यांच्या खात्यामध्ये, त्यांच्या संघाच्या खात्यामध्ये जरूर लागल्या. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर संतोष येतात आणि बॅटिंगसाठी सध्या विवेक आहे स्ट्राईकला. पहिला चेंडू यावेळी मात्र क्रॉस बॅटेड केला, डीप स्क्वेअर रिजनला आहे खेळाडू. चेंडू गॅदर केला जातो, एकच धाव, दुसऱ्या धावेचा नाही केला जात प्रयत्न आणि एकाच धावेती समाधान मानलं जाते. धावसंख्या आता 3 वरती जाऊन पोहोचते. गोलंदाजीसाठी संतोष आला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये मात्र तो षटक हाताळतोय. बॅकच्या रडामध्ये इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन आहे खेळाडू. चेंडू खाली, विकेटचं पतन. वॉट कॅच. ज्या पद्धतीने डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून आपण पाहिलं तर अगदी डीप एक्स्ट्रा
कव्हरला आला आणि तदनंतर मात्र कॅच अप्रतिम पकडली. चेंडू खाली गेला. तदनंतर आपण थोडासा शरीरापासून बाहेर होता. चेंडू बाहेर ठेवला आणि तदनंतर ही कॅच अशा पद्धतीने त्यांनी पकडली गेली. स्वप्नील आपण पाहिलं तर सध्या मात्र अगदी गोलंदाज बॅटिंगसाठी दाखल होतोय. नवीन बॅटर. धावसंख्या फक्त 3 या आकड्यावरती आहे. 3 धावसंख्या. धावसंख्या अगदी 3. पहिली विकेट माघारी गेली आणि नवीन बॅटर आपण पाहिलं तर स्वप्नील सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झाला. स्ट्राईकला लेफ्ट हँडेड बॅटर स्वप्नील. अगदी फुल ऑन लेनचा चेंडू जिथे आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. मात्र अखेरीस आपण पाहिलं तर एस अंपायर डिक्लेअर आहे का? दिला तरी चालेल. थँक्यू. हा आहे डिक्लेअर आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या थोडी पुढे जाते. 4 बाहेर, जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं धावसंख्या अगदी 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सध्या आपण पाहिलं तर विवेक सध्या अगदी स्वप्नीलला थोडासा बोलवतोय. खेळपट्टीच्या मधोमध दोघांमध्ये चाललेली चर्चा, दोघांमध्ये चाललेली छोटीशी टीम मीटिंग काय असेल बरं? लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं बॅटिंगच्या अगदी रडामध्ये आलेला नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण. स्टॉप केला मी म्हणेल चेंडू. अगदी चेंडूपर्यंत पोहोचले. तदनंतर आपण पाहिलं तर एकच धाव कंप्लीट करून दिली जाते आणि 6 धावसंख्येवरती एक फलंदाज बाद असताना चेंडूचा खेळ दुसऱ्या ओव्हरमध्ये झाले तब्बल 4. यावेळी सोडून दिलाय. पाहिला, ओळखलं, फसलाय. मी म्हणेल फसलाय. करता विवेक फसला हा चेंडू सोडून, कारण की शांततेत बघत बसतोय अंपायर कडे काय घडलं. मात्र चेंडू थोडासा आपण पहिलं कट होऊन निघून जातोय आतून. यावेळी देखील सोडून दिला. यावेळी देखील कुठली हालचाल नाही. अप्रतिम गोलंदाजी. तब्बल 2 चेंडू सोडलेत. तब्बल 2 चेंडू सोडून दिल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि संघाची धावसंख्या अगदी 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या अगदी 6 या आकड्यावरती. निखिल आलाय गोलंदाजीसाठी. यावेळी मात्र अगदी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर अगदी स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूने अगदी दिशा बदलले. काठा बदलला चेंडूने आणि त्यातनं मात्र तो खेळाडू पासून लांब पळण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी किती 8 या धावसंख्येवरती. यावेळी मात्र अगदी चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय. आहे क्षेत्ररक्षक त्याच्या अगदी हातामध्ये. विकेटचं पतन होतं. बॅटर जाईल माघारी. जास्त वेळ नाही थांबलाय. जास्त धावसंख्या नाही करू शकलाय. नाराज होऊन हताश मनाने जड अंतकरणाने बॅक टू द पॅव्हेलियन. आज घडतंय काय? धनंजय स्पोर्ट्स बुभुशी संघ नवीन बॅटर अगदी मैदानामध्ये.
धावसंख्या आहे फक्त 8 या धावसंख्येवरती. ओव्हर क्रमांक 3 सध्या मात्र चालू आहे. हो बॅटीची टॉप एज, आणखीन एक विकेट, आणखीन एक निखिलच्या हातामध्ये विकेट लागते. या यष्टांच्या मागे आपण पाहिलं तर सुजित आहे आणि या सुजितच्या माध्यमातून अगदी ही कॅच पकडली गेली. नवीन बॅटर मैदानामध्ये रिप्ले टेलिकास्ट पाहता. टॉप एज चेंडू हवेमध्ये अगदी असताना सुजित चेंडू खाली जातोय. कॅच पकडले. धावसंख्या फक्त 8. बॅक टू बॅक 2 विकेट. या आधीची हॅट्रिक विकेट आपण पाहिली तर गोलंदाज अर्थातच साजनने हॅट्रिक विकेटचा रेकॉर्ड आपल्या नावावरती करून घेतला होता आणि कदाचित राजूने आपल्या नावावरती हॅट्रिक विकेटचा रेकॉर्ड करून घेतला होता. आता या मॅच मध्ये निखिल करेल का हॅट्रिक विकेटचा रेकॉर्ड? हो अप्रतिम चेंडू. निखिलचा हाईट फॅक्टर पहा. निखिलची गोलंदाजीची ज्या पद्धतीने ऍक्शन आहे पहा. चेंडू रिलीज करत असताना पूर्णपणे त्याचा जे डोळे आहेत, जो फेस आहे तो अगदी स्ट्रेट आहे आणि चेंडू रिलीज करत असताना चेंडू नक्की कुठे टप्पा टाकायचा या सर्व गोष्टी नियंत्रणामध्ये आहेत त्याच्या. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडतोय, टर्न होतोय. विकेट सॅक्रिफाईस कदाचित नसेल. विकेट सॅक्रिफाईस जावं लागेल. नाही ते करू शकत, नाही ते करू शकत कारण की चेंडू बॅटीला स्पर्श झाला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये होता. कारण की इथे तुम्हाला मेहनत करूनच धाव घ्यावी लागेल. फुकट काहीच भेटणार नाहीये. आणि तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या फक्त 8. सध्या बरेच नियम चांगले आलेत. फुलटॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये एक धाव. इनिंगचा खेळ संपतोय आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या आहे 9 आणि 10 धावेचं दिले आव्हान. 10 धावा. लवस्टा येवती संघ प्रतिम गोलंदाजी राहिले. दहा धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. मी विनंती करेल व्यासपीठावरती उपस्थित आमचे मान्यवर सन्मान्य आदरणीय विनायकजी शिंदे साहेब, मयूरजी शिर्गे साहेब सध्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विनंती करेल अर्थातच सोमनाथ जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते यावेळी मात्र सन्मान केला जातो. अतिथी कक्षामध्ये आमच्या विनायकजी शिंदे साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. प्रेमाचा आपुलकीचा आणि तारुककरांची माणुसकीची उबदार शाल यावेळी मात्र दिली जाते आणि त्याचबरोबर प्रेमाचा आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपले आभार व्यक्त केले जातात. थँक्यू सो मच. आपण उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपल्या मनापासून आभार व्यक्त केले जातात. त्याचबरोबर मयूरजी शिर्गे साहेब देखील आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आणखीन एक सन्मान आम्ही घेतोय. आता त्याचा सोमनाथ दादा आपल्या शुभ हस्ते आणखीन एक सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. येस मयूर दादा, महिनगावचे युवा नेतृत्व, महिनगावचे युवा नेते मयूर दादा, त्यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये केला जातोय. क्रिकेटने दिलेले गोड मित्र आहेत, चांगले मित्र आहेत क्रिकेटने दिलेले.
मयूर दादा यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. 10 धावेचं टार्गेट. शिवाजी मोहिते स्ट्रायकिंगला. पहिला चेंडू खेळत असताना अशाभूत नजरेने अंपायरकडे पाहत आहेत, मात्र निर्धाव चेंडू जातोय. या मॅच मध्ये धनंजय स्पोर्ट्स बुरबुशी संघाला काहीतरी चमत्कार करावा लागेल आणि होईल का चमत्कार. दमडी ग्राउंड आहे खेळाडू. मिड विकेटला चेंडू गॅदर फेकला जातोय. डायरेक्ट थ्रो नाही होते. मिस्टर शिवाजी आणि गौरवने अप्रतिम धाव कंप्लीट केले. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी स्वप्नील गोलंदाजीसाठी आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर डॉट. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी 1 धाव. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर अगदी निर्धाव चेंडू आणखीन एक जातोय. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न डिप्सकेल एक रिझनला आहे खेळाडू. तो पोहोचेल का. 1 बाउंड चेंडू सीमा रेषेच्या अगदी बाहेर जातोय. 4 धावेसाठी चौकार येतोय. संघाची धावसंख्या अगदी 5 या आकड्यावरती. 5 धावसंख्या. आता फक्त 5 धावा हव्यात विजयासाठी. सर्वात लो स्कोरिंग मॅच तुम्ही पाहताय आणि सर्वात लो स्कोरिंग मॅच तुम्ही बघताय देखील. शॉट ऑन पूल आहे खेळाडू त्याच्या हातातून निसटला आणि गेली मॅच. संपली मॅच. फिनिश मॅच. खतम मॅच. हा षटकार आहे का चौकार एकदा सांगा प्लीज. रुको जरा सबर करो. आणि आहे चौकार. थांबावं लागेल. एका धावेसाठी थांबावं लागेल. असं वाटलं की हा षटकार निघून गेला, मात्र ही कॅच होणं इम्पॉर्टंट होतं कदाचित. हो यावेळी देखील आहे खेळाडू. चेंडू गॅदर करेपर्यंत 1 धाव कंप्लीट आणि या मॅच मध्ये विजेता होतोय लव्ह स्टार येवती संघ. विजया संघाचं दोन्ही शुभेच्छा. आणि गणेशवाडी विपक्ष लव्ह स्टार येवती अशी असेल यानंतरची मॅच. बोथ द कॅप्टन्स वेलकम. टॉस करण्यासाठी मी विनंती करेल आमचे सन्माननीय विनायकजी